नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा आज काढण्यात आला। देवाभाऊ भारताच्या आजूबाजूला देखील बघा असं शरद पवारांनी म्हणत टोला लगावला। तर नेपाळमध्ये काय झालं, राज्यकर्ते गेले असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। तर शहाणपणा शिकवण्याचं काम देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी करतील। कर्जमाफी न केल्यास मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला इशारा दिला। सत्तेचा गैरवापर करत नाही, पण सरकार सत्ता हातात नसून दुर्लक्ष करत असेल तर बघ्याची भूमिका आम्हाला घेता येणार नाही। आणि ते करायचं असेल तर आत्ताच शशिकांत शिंदे जयंतराव या सगळ्यांनी सांगितलं की एका ठराविक दिवसामध्ये तुम्ही हे निकाल घेतले नाहीत, शेतकऱ्याला मदत केली नाही, तर आज नाशिकचा हा मोर्चा ही सुरुवात आहे। देवाभाऊंना माझी विनंती आहे, आजूबाजूला बघा हिंदुस्थानच्या काय घडतंय ते। नेपाळमध्ये गेल्या 8 दिवसात काय घडलं, राज्यकर्ते गेले, एक भगिनी आली तिच्या हातात राज्य दिलं गेलं। आणखीन काय झालं मी त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही। शहाणपणा हा शिकण्याचं काम देवाभाऊ आणि त्यांच्या सहकारी करतील अशाच प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी करतो। सरकारला सांगू इच्छितो, झोपलेल्या सरकारला सांगू इच्छितो की आता तरी जागे व्हा। ये तो टेलर है, पिक्चर अभी बाकी है। प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने आंदोलन केल्यानंतर तुम्हाला जाग आल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे कर्जमाफी असू, कांद्याचा भाव असू, दुधाचे भाव असू, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जो शेतकरी माझा अन्नदाता शेतकरी आहे त्या अन्नदात्या शेतकऱ्याला आज उपासमारीची वेळ आलेली आहे। तरी मी आपल्याद्वारे या गाढ झोपलेल्या सरकारला सांगू इच्छितो, आता जागे व्हा, आमचा 7-12 कोरा करा, आमच्या शेतीमालाला हमी भाव द्या। महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांना आव्हान करते की आज नंतर आपण विनम्रपणे आपापल्या जिल्ह्यात जा, तुमच्या कलेक्टरला भेटा, कलेक्टरला विनम्र विनंती करा की तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगा की तुम्ही शब्द दिला होता की सरसकट कर्ज माफी करू, ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट कर्ज माफी करा। 1 महिन्याचा कालावधी देऊ, जर 1 महिन्याच्या आत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर या सरकारला आम्ही कुठे फिरू देणार नाही, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते। प्राण जाय पण वचन न जाय। काय वचन दिलं होतं, काय शब्द दिले होते या सरकारच्या सर्व नेत्यांनी? कर्जमाफीबद्दल बोलले होते का नव्हते? मी मागे असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना विचारतो, या सर्व नेत्यांनी काय सांगितलं होतं? शेतकऱ्याला कर्जमाफी देणार का नाही देणार? भावांतर योजना आम्ही आणू, आमच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, आमच्या युवांना नोकऱ्या देऊ, विद्यार्थ्यांसाठी योजना आणू, महिला सुरक्षतेच्या बाबतीत आम्ही काहीतरी योग्य असे ठोस निर्णय घेऊ। पण या सरकारने या बाबतीत सर्व दुर्लक्ष केलं। आज कांदा उत्पादन हा संकटात आहे, 30 गोष्ट सोयाबीनची आणि 30 गोष्ट इतर शेतीची। ज्यांचं राज्य असतं त्या राज्यकर्त्यांना शेतकऱ्याचं एक दुखणं समजत नाही, आणि ते समजत नाही म्हणून आपण बघ्याची भूमिका नुसती घेत बसलो तर आज 1000-2000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तो आकडा लाखात झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही। शेतकऱ्यांचा कोणत्याही परिस्थितीत नुकसान होणार नाही। प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणे मिळेल। मी स्वतः भूसंपादन मंत्री आहे, त्यामुळं त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीने अन्याय होणार नाही किंवा त्यांचा मनाला त्यांचं मन दुखवेल असं काही राज्य सरकार भूमिका करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.